गुड आफ्टरनून स्टुडंट्स अँड वेलकम टू माय चॅनल इझी जॉमेट्री विथ राज. आपण खरं तर आपल्या चॅनलची सुरुवात चॅप्टर 2 पासून केली होती, पायथागोरस थेरम. पण अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की सर पहिले चॅप्टर पण घ्या, सिमिलॅरिटी, म्हणून आपण परत एकदा ते चॅप्टर घेतोय. तर जे पहिले चॅप्टर आहे सिमिलॅरिटी म्हणजे काय, तर दोन फिगर सिमिलर असतात म्हणजे काय, त्यांचे करस्पॉन्डिंग जे कंपोनंट असतात, विशेष करून आपण ट्रायंगलचा विचार करूया आपल्या सिलेबसच्या दृष्टीने. तर करस्पॉन्डिंग साईड ज्या असतील दोन ट्रायंगलच्या त्या प्रोपोर्शनमध्ये असतात आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, आपल्याला तो भाग नंतर बघायचा आहे. त्याच्या अगोदर छोटंसं एक प्रॅक्टिस सेट आहे 1.1. त्याच्यासाठी आपल्याला या टॉपिकची गरज आहे, आपण ते घेऊ आणि नंतर सिमिलॅरिटीकडे जाऊया. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता दोन ट्रायंगल आपल्याला दिले असतील, कोणते दोन ट्रायंगल घ्या. सपोज दिस इज ट्रायंगल ABC आणि हा एक दुसरा आहे PQR. मग आता आपण असं विचार करूया, याची लेंथ बेस, हा बेस आहे बरोबर आहे. मग ह्या ट्रायंगलसाठी जर मी हाईट अशी काढली तर इथे एक परपेंडिक्युलर मला काढावं लागेल. इथे समजा AD ही हाईट आहे आणि इथे समजा PS ही हाईट आहे. कोणती नावं तुम्ही देऊ शकतात. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, मला एरिया ऑफ ट्रायंगल माहीत आहे. कोणताही ट्रायंगल दिला असेल आणि त्याचा एरिया मला काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे. मग आता मी एक काम करतो, ह्या ट्रायंगलसाठी बेस BC जो आहे त्याची जी लेंथ आहे ती A मानून घेतो, किंवा बेससाठी जनरली B शब्द वापरला जातो, कुठलाही बेस असो. मग याची बेसची लेंथ B1 मानतो, ही जी हाईट आहे त्याला H1 म्हणतो, QR या बेससाठी B2 आणि PS या हाईटसाठी H2. हे नोटेशन मी घेतलंय सोपे याच्यासाठी. मग जर समजा एरिया ऑफ ट्रायंगल ABC मला काढायचा असेल, ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. ह्या ट्रायंगलसाठी बेस कोणता आहे B1, किंवा ही साईड तुम्ही BC म्हणू शकता. ओके, इंटू हाईट कोणती याची H1. इक्वेशन 1. तसंच या ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस 2 इंटू हाईट 2. याचा बेस आणि याची हाईट. इक्वेशन नंबर 2. आता दोघांचं डिव्हिजन करा. इक्वेशन 1 आणि 2चं जर डिव्हिजन केलं तर काय मिळते आपल्याला, डिवाइड इक्वेशन 1/2. 2ने त्याला डिवाइड करा. मग इथे काय येईल, एरिया ट्रायंगल ABC, एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू B1 इंटू H1 डिवाइडेड बाय 1/2 इंटू B2 इंटू H2. हा 1/2 काय होणार आहे, कॅन्सल, कारण दोघांमध्ये दिसतोय तो. देअरफोर आता इथे उरलं काय नेमकं ते बघा. देअरफोर आता हा पहिल्या ट्रायंगलचा एरिया आहे बरोबर आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, एरिया ट्रायंगल 1 म्हणून असं नोटेशन दिलं सोपं फॉर्मॅट लक्षात ठेवण्यासाठी किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी. दुसरा आहे एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू, इथे काय उरलं आता B1 इंटू H1 आणि इथे उरला B2 इंटू H2. आता हा जनरल फॉर्म्युला तयार झाला. आपल्याला कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा असेल, तो कशाच्या प्रोपोर्शनलमध्ये असेल, डायरेक्टली कशाच्या प्रोपोर्शनल असेल, त्याचा बेस इंटू हाईट. तो जो ट्रायंगल असेल त्याचा बेस आणि त्याच्या हाईटची मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला हा जनरल फॉर्म्युला मिळाला. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे आपला पहिला, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल पासून तयार झालेला. आता समजा असं घडलं की दोघांचा बेस सारखा दिलाय. इफ फर्स्ट कंडिशन B1 इज इक्वल टू B2. मग वरच्या इक्वेशनमध्ये जर आपण B1 इक्वल टू B2 टाकला म्हणजे काय झालं, या दोघांच्या व्हॅल्यू सारख्या झाल्या, म्हणजे ते कॅन्सल झाले, म्हणजे उरलं कोण, देन एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. म्हणजेच काय, ज्या दोन ट्रायंगलचा बेस सारखा असतो त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. दोघांच्या फक्त हाईटचं प्रोपोर्शन घ्या ज्यावेळेस बेस सारखा असेल. सेकंड कंडिशन काय मिळेल आपल्याला, इफ दोघांची हाईट सारखी, दोघांची हाईट, मग याच्यामध्ये H1 आणि H2 सारखे आहेत, दोन्ही कॅन्सल झाले, उरलो कोण, B1 अपॉन B2. देन एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. थर्ड कंडिशन काय येऊ शकते की B1 इक्वल टू B2 आहे अँड H1 इक्वल टू H2 आहे. म्हणजे दोन ट्रायंगल दिले, दोघांचाही बेस सारखा आहे आणि दोघांची हाईट पण सारखी आहे. म्हणजे इथे काय होईल, याने याला डिवाइड केलं, याने याला डिवाइड केलं, म्हणजे उरलं काय, एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू, मग याने याला डिवाइड केलं तर 1 उरतो, 1 1 जा 1, म्हणजे B1 डिवाइडेड बाय B1 होईल जर सारख्या व्हॅल्यू असतील तर, म्हणजे 1, आणि H1 अपॉन H2 सुद्धा 1, म्हणजे 1 इंटू 1 म्हणजे काय आला, 1 आला. जर बेस पण सारखा असेल, हाईट पण सारखी असेल तर 1 येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. म्हणजे याच्यावरून आपण डिराईव्ह केलं. कधी कधी आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी हे विचारलं जातं की प्रूव्ह करा. प्रूव्ह दॅट काय, दोन ट्रायंगलचा एरिया किंवा द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज प्रोपोर्शनल टू द their corresponding multiplication of किंवा product of their corresponding base and height. हा प्रूव्ह करायला विचारला गेला तर या पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. जेव्हा दोघांचा बेस आणि बेस सारखा असेल, हाईट पण सारखी असेल, तर त्यावेळेस त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया सारखा असतो. व्यवस्थित लिहून घ्या. याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचा आहे. ओके, नाउ सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट 1.1. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. एक ट्रायंगल दिलाय, त्याचा बेस 9 दिलाय. पहिला ट्रायंगल आहे म्हणून आपण B1 म्हणणार. B1 इज 9. हाईट दॅट इज H1 इज इक्वल टू 5. सेकंड, बेस ऑफ द अनादर ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल दॅट इज B2 इज इक्वल टू 10 आणि त्याची हाईट म्हणजेच H2 इज इक्वल टू 6. देन फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू व्हॉट. हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सोल्युशन काय असेल याचं, एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू, B1 आपल्याकडे आहे 9, H1 आहे 5, नंतर B2 आहे 10 आणि H2 आहे 6. ज्याने भाग जाईल ते देऊन टाका. 5 ने याला भाग जाईल, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे इथे 1, इथे 2, इथे 3 ने भाग जाईल, 3 2 जा 6, इथे 3 3 जा 9, म्हणजे उरलं काय बघा. देअरफॉर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू काय काय उरलं, 3 इंटू 1, 3 into 1 upon 2 into 2. Therefore, area triangle 1 upon area triangle 2 is equal to 3 into 1 3, 2 2 जा 4. म्हणजेच आपला हा जो रेशो आहे तो आला 3/4. किंवा हे असं लिहायचं असेल, एरिया ट्रायंगल 1 as 2 प्रमाणात दाखवायचं असेल तर एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू 3:4. या अशा पद्धतीने आपण या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड, इन फिगर BC इज परपेंडिक्युलर टू AB, सो द अँगल इज 90 डिग्री. AD इज परपेंडिक्युलर टू AB, सो दिस अँगल इज 90 डिग्री. BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8. आता दोन ट्रायंगल घ्या, ABC, त्याचा AB बेस आहे आणि BC हाईट आहे. नंतर ADB, त्याचा बेस सुद्धा AB आहे आणि त्याची AD ही हाईट आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, दोघांसाठी AB हा बेस कॉमन आहे. सेगमेंट AB इज कॉमन टू बोथ ट्रायंगल्स. आणि तो सेगमेंट AB जो आहे तो दोघांसाठी काय बेस आहे. म्हणजे हे जे ट्रायंगल झाले ते कॉमन बेसचे ट्रायंगल झाले. मग आता आपण लिहिणार एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADB. जेव्हा त्यांचा बेस सारखा असतो त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. मग याची हाईट आहे BC आणि याची हाईट आहे AD. आणि रिझन लिहिता येईल ट्रायंगल्स ऑफ कॉमन बेस म्हणा किंवा तिथे तुम्ही इक्वल बेसिस म्हटले तरी चालेल
किंवा इक्वल कोणताही शब्द वापरला तरी चालेल. कॉमन ऐवजी इक्वल म्हटलं तरी चालेल. व्हॅल्यू पुटअप करा. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADB इज इक्वल टू BC ची व्हॅल्यू 4 आहे आणि ही 8 आहे. 4/8. देअरफॉर एरिया ट्रायंगल ABC एरिया ट्रायंगल ADB इज इक्वल टू 4 1 जा 4 4 2 जा 8. दिस इज द फायनल आन्सर. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच ज्यांनी अगोदर सबस्क्राईब केलं असेल त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. Now see the third example. In figure, segment PS is perpendicular to QR. PS is perpendicular to QR. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर हा ट्रायंगल जो आहे एवढ्या ट्रायंगलचा जर विचार केला, कोणता PQR ट्रायंगलचा विचार केला तर त्याचा बेस QR आहे आणि हा जो ट्रायंगल आहे हा ऑप्टिस अँगल ट्रायंगल आहे. म्हणून त्याची हाईट जर आपल्याला दाखवायची असेल ती ट्रायंगलच्या बाहेर जाणार आहे. बरोबर आहे. त्यासाठी हा बेस एक्सटेंड करावे लागेल आणि P पासून परपेंडिक्युलर जर टाकला तर एवढा जो आहे PS हा या ट्रायंगल PQRचा QR या बेसच्या करस्पॉन्डिंग हाईट आहे. म्हणजे त्याची बेस मांडणार आपण QR. हे फक्त आपण हाईट दाखवण्यासाठी वाढवले, ते हिशोबात धरायचं नाही. मग ट्रायंगल PQR जर आपण विचार केला, एरिया ट्रायंगल PQR अपॉन इथे काय येईल ते, आता हा जो एरिया ट्रायंगल PQR आहे त्याचा बेस जर आपण QR कन्सिडर केला तर हाईट कोणती येते PS. मग QR इंटू PS, QR इंटू PS. दुसरा ट्रायंगल जो आहे तो आता PQRच कन्सिडर करा, पण तो कन्सिडर करताना PQRच कन्सिडर करा. पण काय होईल त्या ठिकाणी की या ठिकाणी त्याचा बेस जर आपण PR मानला, जर आपण त्याचा बेस काय मानला PR मानला तर त्याची हाईट कोणती होते QT. म्हणजे आपण काय म्हणणार परत, एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस आहे PR आणि हाईट आहे QT. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही ट्रायंगल एकच आहे पण बेस बदलला की करस्पॉन्डिंग हाईट बदलते. जेव्हा त्या ट्रायंगलचा बेस आपण QR घेतला होता तर हाईट PS आली. बरोबर आहे. आणि जेव्हा त्याचा बेस आपण PR घेतला तर हाईट QT आली. हाईट कशी काढतो आपण, त्या बेसच्या अपोजिट व्हर्टेक्स असेल तिथून परपेंडिक्युलर टाका, म्हणजे ही हाईट आली. म्हणजे दोन्ही एकाच ट्रायंगलचे दोन फॉर्म्युले वापरून आपण एरिया काढतोय. जेव्हा ट्रायंगल एकच आहे तेव्हा त्याचा एरियाचा रेशो काय येणार आहे 1 किंवा एरिया सारखा असणार आहे. म्हणजे या दोघांचा रेशो काय येईल 1 1 इक्वल टू QR काय दिलंय बघा, QR आहे 6, PS आहे आपल्याकडे 6, PR आपल्याकडे आहे 12 आणि QT आपल्याला माहित नाहीये. हे फक्त क्रॉस मल्टिपल करा, ही पूर्ण टर्म, ही जी पूर्ण टर्म आहे, किंवा फक्त QT इकडे आणा. फक्त काय करा, QT इकडे आणा. 1 इंटू QT 1 झाला आणि इथे उरला 6 इंटू 6 इंटू 12. मग 6 1 जा 6, 6 2 जा 12, परत 2 1 जा 2, 2 3 जा 6. देअरफॉर QT इज इक्वल टू 1 इंटू 3 डिवायडेड बाय 1. 1 ने डिवाइड केल्याने काही फरक पडत नाही, 1 ने मल्टिपल केल्याने काही फरक पडत नाही आणि QT इज इक्वल टू 3. म्हणजे QT ची व्हॅल्यू आहे 3. घ्या लिहून व्यवस्थित. Okay, now see the next example number 4. In figure, AP is perpendicular to BC. इथे हा perpendicular आहे. नंतर AD parallel to BC. ही AD आणि BC parallel आहे एकमेकाला. Then find area of triangle ABC as to area of triangle BCD. आता ABC चा विचार करूया. ABC त्याचा बेस जर BC मानला आणि त्याच्यावर परपेंडिक्युलर जर टाकलाय तो AP, ती त्याची हाईट झाली. म्हणजेच एरिया ऑफ ABC, एरिया ऑफ ABC इज इक्वल टू ABC साठी बेस BC आणि त्याची हाईट AP, BC इंटू AP अपॉन BC इंटू AP अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD, एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, आता BCD कोणतं बघा, BCD त्याचा पण बेस काय BC आणि तो ऑप्टिस अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे. म्हणजेच त्याची हाईट काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, बाहेर जावं लागेल थोडंसं. म्हणजे इथे परपेंडिक्युलर टाकावं लागेल आणि हा परपेंडिक्युलर जो आहे DE
ही DE या BCD या ट्रायंगलची काय होणार आहे, हाईट. आणि ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, AD आणि BC पॅरलल लाईन आहे. मग दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स सारखं असेल, मग AP जेवढी हाईट असेल तेवढीच काय असणार आहे, DE. AP इज इक्वल टू DE, कारण ते डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. म्हणजेच काय झालं, इथे याचा बेस आला BC आणि हाईट आली DE, हाईट आली DE. मग इथे काय होईल, देअरफॉर BC कॅन्सल होणार आहे. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCD इज इक्वल टू AP अपॉन DE. AP अपॉन DE. मग काय होईल इथे या ठिकाणी, बट AD पॅरलल BC, देअरफॉर AP इज इक्वल टू DE. हे गिवन आहे, AD पॅरलल BC. म्हणजेच काय झालं, AP इज इक्वल टू DE. म्हणजे तिथे व्हॅल्यू पुटअप करा, एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCD इज इक्वल टू AP अपॉन DE. म्हणजेच 1 आला, तो काय आला व्हॅल्यू 1. म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार, एरिया ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ट्रायंगल BCD. म्हणजे याच्यावरून आपण फाइंड आउट केलं 1:1. 1:1. आता हे जे आहे एवढं सगळं केल्यानंतर हे आन्सर आलं. पण जर आपण एक स्टेटमेंट लिहिलं की हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत त्यांचा बेस सारखा आहे आणि हाईट सुद्धा सारखी आहे, बरोबर आहे, म्हणजेच आपण एक वाक्य लिहू शकतो. याच्याऐवजी हे तुम्हाला एवढं लिहायचं नसेल तर तुम्ही काय लिहिणार आहात, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD आर हॅव्हिंग equal bases and equal heights. हे रिझन लिहिलं आणि डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल. 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला तर फक्त एवढंच लिहा, हे स्टेटमेंट लिहा फक्त. हे एरिया ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. हे लिहिलं तरी चालेल, कारण 1च मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 5th. इन फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC अँड AD परपेंडिक्युलर टू BC. म्हणजे थोडक्यात PQ आणि AD ह्या हाईट्स होतील दिलेल्या ट्रायंगलसाठी. मग बघूया, एरिया ट्रायंगल PQB इकडचा PQB, त्याच्यासाठी बेस कोणता आहे, BQ आणि त्याची हाईट कोणती बघा, बेस BQ, हाईट PQ. नंतर PBC याच्यासाठी पूर्ण BC बेस आहे आणि हाईट त्याची PQ. BC बेस PQ हे झाले, म्हणजे PQ काय होणार आहे, कॅन्सल, उरलं कोण, BQ अपॉन BC. नंतर PBC याच्यासाठी पूर्ण बेस BC इंटू हाईट त्याची PQ अपॉन ABC याला पण बेस कोणता आहे, कॉमन BC आणि हाईट त्याची AD. BC कॅन्सल झाला, उरलो कोण, PQ अपॉन AD. नंतर ABC पुन्हा BC इंटू AD डिवाइडेड बाय ADC त्याचा बेस DC, हाईट AD. परत AD कॅन्सल झाला, उरला BC अपॉन DC. DC इंटू AD आणि PQC इकडचा QC अपॉन PQ, सॉरी QC इंटू PQ. अशा पद्धतीने आपण सगळ्यांची रेशो काढू शकतो. आता इथे आपल्याला हे जरी लिहिलं नाही, आपण डायरेक्ट हे लिहिलं, त्याच्यावरून एक गोष्ट कळते की PQ दोघांची हाईट सारखी आहे, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट, असं रिझन दिलं तरी चालेल. डायरेक्ट हे न लिहिता हे लिहिलं तरी चालेल, फक्त रिझन काय द्यायचं, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. इथे ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेसेस, इथे ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स, आणि इथे येणार नाही, जे आहे ते तसंच राहणार आहे. मग इथं फार झालं तर तुम्ही लिहू शकता ट्रायंगल ऑफ इक्वल हाईट्स. इथे कारण देता येईल ट्रायंगल ऑफ
BC म्हणजे इक्वल बेसेस, इक्वल बेसेस. इथे ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट, इक्वल हाईट्स, इक्वल हाईट्स. जेव्हा तुम्ही हे रिझन लिहिता त्यावेळेस तुम्हाला ही स्टेप लिहायची गरज नाही, डायरेक्ट ती लिहा. किंवा जर रिझन लिहायचं नसेल तर हे लिहा. दोन्हीपैकी कुठलंही एक वापरलं चालेल, दोन्ही एकाच वेळेस वापरण्याची गरज नाही.